नाही नाही पंच चेंडू सुद्धा आपण विकेटवर चेक करू शकत नाही, त्यामुळे ही महत्वाची सूचना आपण पंच. चला पंच, सामन्याला उशीर होतोय. पंच, आपण मैदानात जायचंय. या सामन्यासाठी पंच आहेत ते समीर अधिकारी आणि सर्वांचे लाडके मुन्ना पठाण सर. दोन्ही संघ नियम लक्षात घ्यायचे आहेत की जर पहिल्या षटकात जर चेंडू हरवला किंवा बदलण्याची जर वेळ आली तर मग मात्र तुम्हाला नवा चेंडू दिला जाईल. परंतु पहिल्या षटकानंतर चेंडू हरवला किंवा बदलण्याची वेळ आली तर मात्र तुम्हाला जुन्या चेंडूवर खेळावं लागेल. त्यानंतर तुम्ही ऑन क्रीज ऑन फील्ड दोन्ही फलंदाज बॅट चेंज करू शकत नाही. जी बॅट घेऊन तुम्ही स्ट्रायकिंग एंडला जाल त्याच बॅटनं तुम्हाला संपूर्ण मॅच खेळायची आहे. जर विकेट गेली तर मग मात्र तुम्ही बॅट चेंज करून निघू शकता, परंतु ऑन फील्ड तुम्ही बॅट चेंज करू शकत नाही. तिसरी महत्वाची गोष्ट, तुम्ही बॉल खेळपट्टीवर आपटून चेक करू शकत नाही. जर तुम्ही क्रीजवर बॉल आपटून चेक केला तर तुम्हाला 2 धावांच्या पेनल्टीचा सामना करावा लागेल. बॉल बदलण्याचा आणि बॉल खराब आहे किंवा नाही हा डिसिजन घेण्याचा सर्वतोपरी अधिकार हा तिथल्या ऑनफील्ड अंपायर्सला असणार आहे. त्यामुळे बॉलमध्ये काय दोष आढळला तर स्वतः पंच बॉल चेक करतील आणि बॉल बदलतील. सामन्याला सुरुवात करायचे पंच. पंच. आता सामना चालू आहे दसई वर्सेस कासराली. कासराली संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे आणि आमंत्रित केलेलं आहे दसई संघाला फलंदाजीसाठी. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिला षटक घेऊन येते तो गोलंदाजी मार्कवरती
कृपाल आणि फलंदाजी सलामीची जोडी आहे इम्रान आणि शहीबाज. पहिला चेंडू, सुंदर चेंडू, बॅट्समॅन बीट होतो इम्रान. षटकातील पुढील चेंडू, सामना करेल तो इम्रान. चांगलासा फटका कव्हरच्या दिशेने मारलेला, वन बाउंड चौकार, पंचांचा इशारा. आणि दसई संघाची धावसंख्या ती 4. सुंदर फटका मारला इम्रान यांनी आउटसाइडच्या दिशेने. पुढील चेंडू षटकातील, फलंदाज बाद होते. सुंदर झेल पकडले ते यष्टीरक्षक कामिश हजारे याने. आता इम्रानची जागा भरून काढण्यासाठी येतो तो मुस्तफा. लेग बिफोर साठी कीपर आणि बॉलरच अपील करू शकतो. आता इम्रानची जागा भरून काढण्यासाठी आला तो मुस्तफा. लेफ्ट आर्म फलंदाज मुस्तफा सुंदर गोलंदाजी करतोय तो कृपाल. पहिल्या चेंडूवरती निर्धाव चेंडू, दुसऱ्यावरती चौकार आणि तिसऱ्या चेंडूवरती विकेट. सुंदर गोलंदाजी करतो कासरवाडी संघाकडून कृपाल. षटकातील चौथा चेंडू घेऊन जाईल कृपाल मुस्तफा याला. चांगलासा फटका, वन बाउन्स चौकार. धावसंख्या 4 निवडते. धावसंख्या झाली ती 8. एक गडी बाद, 8 धावा दसई संघाच्या. आल्या आल्या त्याने चौकार मारला मुस्तफा याने. षटकातील 5वा चेंडू, सर्कलचं षटक चालू आहे. चांगलासा फटका बघूया. धावसंख्या आहे ती 8. एक गडी बाद, 8 दसई संघाची. षटकातील शेवटचा चेंडू कृपाल. निर्धाव चेंडू, षटक संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 8. एक गडी बाद, 8 दसई या संघाची. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरा षटक घेऊन येतो राहुल. आणि फलंदाजी मार्क करते शाहीबाज. दसई संघाकडून शाहीबाज फलंदाजीसाठी
आणि गोलंदाजी राहुल. सुरेख चेंडू. बॅट्समन बीट होते तो सैबाज. धावसंख्या ती दसे संघाची 8, एक गडी बाद 8. सुंदर चेंडू यॉर्कर डिलिव्हरी. एक धाव या चेंडूवरती. धावसंख्या झाली ती 9, एक गडी बाद 9 धावा दसई या संघाची. पप्पू 11 दसई संघाचे. धावसंख्या ती 9, एक गडी बाद 9. षटकातील तिसरा चेंडू घेऊन जाईल राहुल मुस्तफा याला. सुंदर असा फटका बघूया. क्षेत्ररक्षक हजर. चेंडू जातोय चौकार. धावसंख्या 4 ने वाढते. पप्पू 11 दसई संघाची 13, एक गडी बाद 13. सुंदर फटकेबाजी करतो मुस्तफा. षटकातील चौथा चेंडू मुस्तफा याला. रिवर्स फटका. 1 बाउन्स चौकार. धाव संख्या झाली ती पप्पू 11 दसई संघाची 17, एक गडी बाद 17. सुंदर फटका मारला. रिवर्सचा फटका. षटकातील 5वा चेंडू मुस्तफा याला. सुंदर चेंडू खाली टाकलेला, खोलवर टाकलेला चेंडू. एक धाव या चेंडूवरती. धाव संख्या झाली ती 18. शेवटचा चेंडू या षटकातील. दुसरं षटक चालू आहे. धाव संख्या ती पप्पू 11 दसई संघाची 18, एक गडी बाद. सुंदर फटकेबाजी करतो मुस्तफा आणि शहबाज. आणि गोलंदाजीसाठी तो राहुल. शेवटचा चेंडू चांगला असा मारलेला लॉंग लेगच्या दिशेने. बघूया क्षेत्ररक्षक हजर. थोडी खराब अशी क्षेत्ररक्षण. 2 धावा काय रोखू शकत नाही. दोन्ही धाव संख्या झाली ती पप्पू 11 दसई संघाची 20. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या ती पप्पू 11 संघाची 20 धावा, एक गडी बाद. वैयक्तिक पैलवान संघासाठी तिसरा षटक घेऊन येते तो कामेश हजारे कासारली संघाकडून. आणि त्याचा सामना करेल तो मुस्तफा शेख. सुंदर फटकेबाजी करतोय. उंचावर मारले चेंडू. तारामंडल षटकार. धाव संख्या 6 निवारते. धाव संख्या झाली ती 26. पप्पू 11 दसई संघाची एक गडी बाद 26 धावा. सुंदर फटकेबाजी करतोय मुस्तफा शेख. 3 चौकार आणि 1 षटकाराने खेळतोय मुस्तफा शेख. वाईट चेंडू, बंदाचा इशारा.
धावसंख्या एक निवडते धावसंख्या झाली ती पप्पू 11 दसई संघाची 27 धावा. षटकातील दुसरा चेंडू सुंदर असा फटका बघूया उंचावर मारलेला क्षेत्ररक्षक साजर आणि झेल सोडलेला आहे तिथे क्षेत्ररक्षकाने. एक धाव धावून काढल्या दुसऱ्या धावीसाठी बघूया दुसरी धाव घेता 2 धावा पूर्ण. धावसंख्या 2 निवाडते धावसंख्या झाली ती पप्पू संघाची 29. एक गडी बाद 29 धावा. सुंदर फटकेबाजी करतो मुस्तफा शेख. दोन चेंडू झाले या षटकातील तिसऱ्या षटकातील. उंचावर मारले चेंडू बघूया क्षेत्ररक्षक तोच आणि परत झेल सोडलेला आहे तिथे. 2 धावा काय रोखू शकत बघूया. दोन्ही धावसंख्या झाली ती 31. 3 चेंडू झाले तिसऱ्या षटकातील. धावसंख्या ती 31. एक गडी बाद पप्पू 11 दसई संघाची. सुंदर फटकेबाजी करतो मुस्तफा. 22 धावांवरती खेळते मुस्तफा. वाईट चेंडू बंधनचा इशारा. एक अतिरिक्त धावसंख्या एक निवाडते धावसंख्या झाली ती पप्पू 11 दसई संघाची 32 धावा. एक गडी बाद. चांगला असा सुंदर असा झेल पकडलाय तिथे. इथे मुस्तफा शेखची खेळी संपुष्टात. त्याची जागा भरून काढण्यासाठी येते तो अख्तर शेख. तिसऱ्या षटकातील 4 चेंडू झालेले आहेत. अजून 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या ती पप्पू 11 दसई संघाची 32 धावा. सुंदर फटकेबाजी करून बाद झालाय मुस्तफा. वैयक्तिक 22 धावांवरती. षटकातील 5वा चेंडू कामेश हजारे गोलंदाजी मार्क वरती. षटकातील 5वा चेंडू अख्तर बीड होते इथे. अख्तर आल्या पहिल्या चेंडूवरती मोठा फटका. या षटकातील शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील कामेश हजारे. सुंदर असा फटका बघूया. 1 बाउन्स चौकार. पंचांचा इशारा. धावसंख्या झाली ती 36 धावा पप्पू 11 दसई संघाची. 2 गडी बाद 36 धाव फलकावरती. चला लगेच गोलंदाज तयार ठेवायचे कासवाली संघ. या पुढे होणारा सामना गोटेकर बी वर्सेस विजेता संघ. चला टाइमपास नका करू. कासवाली संघ गोलंदाज तयार ठेवायचा आहे लगेच. गोलंदाजीसाठी आलाय तो वैयक्तिक पहिला आणि संघासाठी 4था षटक घेऊन येतो तो दादू. बघू सलामीला आलेला अजून फलंदाज सहबाज मैदानामध्ये. फलंदाजी मार्क करते सहबाज. अजूनही त्याला मोठे फटके काय मारता आले नाही. बघू या षटकामध्ये
मारतो का काय मोठे फटके. पहिला चेंडू व्हाईट चेंडू पंचांचा इशारा. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या ती 37. पप्पू 11 दसई संघाची. शेवटचं षटक चालू आहे या इनिंग मधला. दादू साहेबाज चांगला असा फटका लेग साईडच्या दिशेने मारलेला. सुंदर असं क्षेत्ररक्षण अभियाचं. एक धाव काय रोखू शकत नाही. एक धावने धाव संख्या झाली ती 38. पप्पू 11 दसई संघाची. बघूया आता आलेला हार्ड हिटर फलंदाज अख्तर. खाली टाकलेला चेंडू काय मोठा फटका खेळताना आला अख्तर याला. निर्धाव चेंडू जाते ते. धावसंख्या ती पप्पू 11 दसई संघाची 38. 2 गडी बाद. षटकातील तिसरा चेंडू घेऊन जाईल तो दादू. अख्तर वाईट चेंडू पंचांचा इशारा. धावसंख्या आली ती 39. पप्पू 11 दसई संघाची. दोन चेंडू झाले षटकातील. तिसरा चेंडू दादू. सुंदर असा फटका लेग साईडच्या दिशेने मारलेला. षटकार रॉकेट शॉट षटकार मारलेला अख्तर याने. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या झाली ती 45. पप्पू 11 दसई संघाची. धावसंख्या झाली 45. उंचावरून मारलेला चेंडू बघूया. गोलंदाज शतरक्ष आणि थर्ड अंपायर साठी कॉल आलेला आहे ते नो बॉल साठी. बघूया काय निर्णय येते ते थर्ड अंपायर कडून. नो चेंडू थर्ड अंपायर कडून आलेला. पंच 2 धावाने. धावसंख्या झाली ती पप्पू 11 दसई संघाची 47. षटकातील चौथा चेंडू दादू. उंचावर मारलेला चेंडू बघूया. षटकार जातोय 6 धावेसाठी. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या झाली ती पप्पू 11 दसई संघाची 53 धावा. 2 गडी बाद 53 धावा. सुंदर फटकेबाजी करतोय अख्तर आणि साहेबाज. अजूनही 2 चेंडू शिल्लक या षटकातील. धावसंख्या झाली ती 53. पप्पू 11 दसई संघाची. नो चेंडू पंचांचा इशारा. पुढील चेंडू फ्रीड असणार. धावसंख्या झाली ती 54. पप्पू 11 दसई संघाची.
अजूनही 2 चेंडू शिल्लक या षटकातील. चांगलासा फटका लेग साईडच्या दिशेने ग्राउंड शॉट मारलेला. एक धाव या चेंडूवरती. धावसंख्या झाली ती 55. पप्पू इलंदाज संघाची. शेवटचा चेंडू षटकातील. एक धाव. धावसंख्या झाली ती 56. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 56 आणि 57 धावांचा लक्ष समोर ठेवलाय कासाले संघासमोर. आता यापुढील अमर राजेंद्र राऊत पुढील समालोचनाचा भार सांभाळतील. अमर राजेंद्र राऊत. थँक्यू प्रशांत जगन्नाथ भोईर सर. त्यामुळे 24 चेंडू 57 धावा. ह्या धावा मात्र जरी डिफेन्स करण्यासाठी बॉलरच्या हातामध्ये खूपशा प्रमाणात असल्या तरी गोलंदाजांना आणि पप्पू इलन धसई संघाला गाफील राहून चालणार नाही. कारण तुमच्या समोर संघ कोण आहे तर कासाराई संघ, जो 15-16ची सरासरी देखील असताना ती पार करताना याच मैदानावर आपण पाहिलंय. या मैदानाचा पुरेपूर अंदाज आहे या संघाला. नमस्कार. या सकाळच्या सत्रातल्या दुसऱ्या सामन्यामध्ये मी समालोचक अमर राऊत, माझ्यासोबत गुणलेखक प्रशांतजी भोईर आणि मॅन्युअल स्कोरर प्रशांत पवार. तिघांकडूनही शुभप्रभात. या सामन्याला होईल सुरुवात. पप्पू इलेव्हन धसई विरुद्ध कासाराई संघ. पहिल्या डावामध्ये 24 चेंडूंचा सामना करताना 56 धावांपर्यंत मजल मारली गेली ती पप्पू इलेव्हन धसई या संघानं. आणि कासाराई या संघासमोर 24 चेंडूमध्ये 57 धावांचं आव्हान उभं केलं गेलंय. यावेळेला कासाराई संघाकडून नॉन स्ट्राईकला असेल स्वतः कर्णधार कामेश आणि स्ट्राईकला असेल बॅट्समन सागर.
बॉलिंग मार्कवर सज्ज होईल या संघाचा पप्पू इलेव्हन दसई संघाचा स्ट्रायकर बॉलर अष्टपैलू खेळाडू अख्तर. अनेक स्पर्धांमध्ये आपल्या संघाला आपल्या गोलंदाजीच्या बळावर एक वेगळं वलय विजयाच्या दिशेने नेणारा हा खेळाडू आहे आणि म्हणून कर्णधार मुसा स्वतः अख्तरच्या हाती चेंडू सोपवला जातोय. 56 सारख्या धावा आहे, डिफेन्स करण्याला वेळ आहे आणि अशा वेळेला तुम्ही तुमच्या गोलंदाजीमध्ये जर चुकी केली आणि समोरच्या कासाराही संघाला जर हात खोलण्याची संधी दिली तर मग मात्र तुमच्यासाठी धोक्याचं लक्षण. चला वळूया या पहिल्या चेंडूकडे. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज या वेळेला मात्र चेंडू पडल्यानंतर उसळी घेतोय. सागर त्यावर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू जाऊन स्थिरावला यष्टीरक्षकाच्या हातात. एका निर्धाव चेंडून सुरुवात केली गेली. असं म्हणजे बॉलिंग मार्कवर तुम्ही बॉलिंग करत असताना मित्रांनो त्यावेळेला पहिला चेंडू जर षटकार आला तर मात्र एक वेगळं प्रेशर आपल्याला पाहायला मिळतं. पण तो डॉट बॉल किंवा विकेट असेल तर तुमचा आत्मविश्वास वाढलेला असतो आणि त्याच वाढलेल्या आत्मविश्वासाच्या जोरावर वाईड यॉर्क करण्याचा प्रयत्न. प्रतिम गोलंदाजी. कासारी संघाला विचार करावा लागेल. 24 चेंडूमध्ये 57 धावा उभारायच्या आहेत. पहिले 2 चेंडू डॉट गेलेत. समीकरण बदललं गेलंय, रन रेट वाढलं गेलंय. आता मात्र 22 चेंडू आणि 57 धावांची तुम्हाला गरज आहे. म्हणतात ना मित्रांनो, संघर्ष हे प्रगतीचं आमंत्रण आहे. जो स्वीकारतो ना तोच आपली वाटचाल सुखकर करत असतो. क्रिकेटमध्ये द्वंद्व आहे. आज अनेक दिग्गज संघ एकमेकांविरुद्ध उभे ठाकताना आपल्याला पाहायला मिळतील. एकमेकांविरुद्ध विजयाच्या ईर्षेने उतरताना आपल्याला पाहायला मिळतील. या षटकातला पुढचा चेंडू वेळेस वेगामध्ये केला होता बदल. संत गतीचा चेंडू क्षेत्ररक्षकाकडून होईल चुकी आणि झेल कुणाचा सोडलाय तर सागर नावाच्या फलंदाजाचा, जो या संघासाठी डोकेदुखी ठरू शकतो. इतिहास साक्ष आहे मित्रांनो क्रिकेटमध्ये. ज्या फलंदाजाचा आपण झेल सोडतो ना तो फलंदाज आपल्या संघासाठी सदैव डोकेदुखी ठरत असतो, घातक ठरत असतो. 3 चेंडू 2 धावा आणि एकही गडी गमावण्यात अजूनपर्यंत यश बात करण्यात अजूनपर्यंत यश आलं नाही या पप्पू इलेव्हन दसई या संघाला. या षटकातला पुढचा चेंडू तेज तरार गोलंदाजीसाठी ओळखला जातो. चेंडू पडल्यानंतर बाहेर पडलाय विकास चेंडूच्या खाली आणि या वेळेला मागच्या चेंडूवर झेल सुटला होता सागर. याचा त्याचा फायदा उचलता आला नाही. पुढच्या चेंडूवर पुन्हा अख्तरनं दिले उत्तर आणि मात्र माघारी परतावं लागेल तर बॅट्समन सागरला. पहिला झटका. 4 चेंडूंचा खेळ, केवळ 2 धावा धाव फलकावर. 57 धावांचं आव्हान. अजूनही 55 धावा बाकी आणि आता मात्र सागरला माघारी. या षटकातला पुढचा चेंडू अप्रतिम गोलंदाजी. मी म्हटलं होतं की या बॉलरला, या गोलंदाजाला या सगळ्याचा स्ट्रायकर बॉलर म्हणून का भूमिका बजवावी लागते, का कर्णधार त्याच्यावर सगळे मदार सोडतो, मर्यादित क्षेत्ररक्षकांचं षटक का या गोलंदाजाच्या मार्फत हाताळलं जातं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं यावेळेला अख्तरच्या या बॉलिंगवर आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्राईकला आहे स्वतः कामेश. या मैदानावर षटकारांचा पाऊस पाडण्यात माहीर मानला जातो आणि त्याच दिशेनं केली जाईल वाटचाल फाईन लेगच्या या क्षेत्रात. का समजलं जातं मला सिक्स किंग, याचं उत्तर देताना अख्तरच्या गोलंदाजीचा मात्र घेतला जाईल समाचार. चेंडू निघून जाईल षटकार. पाच षटकं, माफ करा 5 चेंडू आणि या 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 8 धावा, 1 गडी बाद. मी मगाशीच म्हटलं होतं की या खेळाडूला पुरेपूर अंदाज आहे खेळपट्टीचा. सगळ्या परिस्थितीमध्ये संघाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी माहीर मानला जातो स्वतः कर्णधार कामेश. या षटकातला पुढचा चेंडू खोलवर टप्प्याचा सुरेख कमबॅक म्हणता येईल. अख्तरच्या माध्यमातून डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. पहिल्या षटकाची होईल समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर कासाराळी या संघाची धावसंख्या होईल 1 बाद 9 धाबा. आपण जर चौथ्या चेंडूपर्यंत जर पाहिलं तर केवळ 1 बाद 2 अशी धावसंख्या होती. 5व्या चेंडूवर एक षटकार कामेशच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. षटकार आल्यानंतर एक खोलवर टप्प्याचा चेंडू वाईड यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला अख्तरच्या माध्यमातून आणि त्यानंतर एक सिंगल. स्ट्राईक कीप केली गेली कामेशनं, कारण कामेशला माहिती आहे की स्ट्राईकला मी जास्त वेळ न्याय देऊ शकेल. जितका जास्त वेळ मला स्ट्राईकवर येता येईल तितका संघाचा विजय मी सहज आणि सोपा करेल. पहिलं षटक
9 धावा 1 बाद. आता मात्र स्वतः कर्णधार बॉलिंग मार्कवर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन मुस्तफा शेख. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून पप्पूलन दसई संघाचा हा कर्णधार स्वतः मुस्तफा शेख या हंगामामध्ये कुठेतरी शांत होता, परंतु क्रिकेटचा हंगाम सुरू झाला. घरच्या मैदानावर आक्रमक खेळी त्याच्याकडून पाहायला मिळाली. षटकारांचा अक्षरशः पाऊस जसे प्रीमियर लीग मध्ये आपण याच बॅट्समनकडून पाहायला गेला होता आणि त्याचबरोबर सुंदर गोलंदाजी देखील आपण मुसाची पाहिली होती. तीच लय तोच फॉर्म त्यामध्ये सातत्य राखलं जाईल का? ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू पडल्यानंतर बाहेर काढला, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू बॅटची कडा घेऊन जाऊन स्थिरावला यष्टीरक्षकाच्या हातात. आणि का मानलं जातं मला ऑलराऊंडर मध्ये अग्रगण्य स्थानावर, याचं उत्तर मात्र मुसा यांच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवर कामेश सारखं वादळ शमवताना आणि त्या वादळाला माघारी परतवताना मुसा मात्र ठरतोय यशस्वी. अप्रतिम गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर एका ब्रेक थ्रूची गरज होती. या सामन्यावर आपली पकड मजबूत करण्यासाठी कामेशला माघारी पाठवणं गरजेचं होतं आणि अशा वेळेला स्वतः कर्णधार मुसा बॉलिंग मार्कवर सज्ज झाला आणि पहिल्या चेंडूवर कामेशला मात्र माघारी धाडलं गेलं. जे सुरेख खेळ आतापर्यंत या 7 चेंडू मध्ये आपल्याला पप्पूलन दसईच्या माध्यमातून पाहायला मिळतं. म्हणतात ना मित्रांनो, रस्त्यावर वेगाची मर्यादा असते, बँकेमध्ये पैशाची मर्यादा असते, परीक्षेत वेळेची मर्यादा असते, इमारत बांधताना उंचीची मर्यादा असते, परंतु चांगले विचार करायला कोणतीही मर्यादा नसते. म्हणून पॉझिटिव्ह विचारांची उंची वाढवा आणि आपलं निश्चित ठरवलेलं ध्येय गाठवा. या वेळेला ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू पार करण्याचा प्रयत्न, मिडविकेटचा क्षेत्ररक्षक तिथं मात्र तैनात, मिडवानचा क्षेत्ररक्षक तिथं मात्र तैनात आणि या वेळेला एका धावेवर मानावं लागेल समाधानी. एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरसावेल, धावसंख्या धावून पोहोचेल ते आता मात्र 10 या धावसंख्येवर. पहिले 2 चेंडूमध्ये जणू काही फलंदाजांचे मनसुबे ओळखले गेलेत बॉलर मुस्तफाच्या माध्यमातून. यावेळेला बॅकहँडचा वापर, लोअर फुल टॉस, त्याला मात्र फाईन लेगच्या दिशेनं अलॉंग द कार्पेट खेळला गेलाय. एका धावेवर मानावं लागेल समाधान आणि एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र आता 11 धावा. 57 धावांचं लक्ष आहे मित्रांनो. अजूनही 15 चेंडू आणि जिंकण्यासाठी 46 धावांची गरज. या पुढच्या 3 चेंडूवर जर मोठे प्रहार आले, फटके आले तर मग मात्र दडपणात पाहायला मिळेल. वेगामध्ये केला गेला बदल, खोलवर टप्प्याचा चेंडू, स्लोवर वन बॉल, बॅकहँडचा वापर, अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला मुस्तफा शेख यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. एलबीच्या लेगबाईच्या स्वरूपात एक रन आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल ती आता मात्र 12. या षटकातला पुढचा चेंडू स्ट्राईकला आहे. राहुल खोदून काढलाय, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आणि दुसरा झटका देण्यात यश आलंय मुसा याला. या आपल्या गोलंदाजीमध्ये एकूण बसले 3 हादरे. 3 गड्यांच्या मोबदल्यात कासाराई संघाची धावसंख्या धाव फलकावर 3 बाद 12. अजूनही एक चेंडू शिल्लक. आता मात्र स्वतः मंदार हजारे खेळपट्टीवर येताना आपल्याला पाहायला दिसून येईल. एक याच्याकडून आशा असतील, अपेक्षा असतील डगआउट कासाराळीला. या षटकातला पुढचा चेंडू, शेवटचा चेंडू, हवेला पुन्हा बॅकहँडचा वापर, स्लोवर वन चेंडू, फुल टॉस होता, मात्र मोठा फटका खेळताना अवघ्या एका धावेवर मानावं लागेल ते समाधान. 2 षटकांच्या समाप्तीनंतर कासाराळी या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13 या धावसंख्येवर. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि अजूनही 44 धावांची गरज. अप्रतिम गोलंदाजी मुस्तफा शेख. बॅटिंग करताना वैयक्तिक 22 धावसंख्या उभारली गेली, 3 चौकार 1 षटकाराच्या मदतीनं. आणि बॉलिंग करताना केवळ 4 धावा आणि तब्बल 2 गडी बाद करण्यात यश आलंय ते मुस्तफा याला. अप्रतिम गोलंदाजी. स्वतः कर्णधार कसा असावा, संघाचं सेनापतीपद स्वीकारत असताना इतर खेळाडूंना आपल्या खेळातून कसा आदर्श निर्माण करून द्यावा याचे एक उत्तम उदाहरण आपल्याला मुस्तफाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. या संघाचा स्ट्रायकर बॉलर विकास, ज्याला मंगेश या नावाने देखील ओळखलं जातं. दसई प्रीमियर लीग मध्ये अप्रतिम गोलंदाजी या गोलंदाजाकडून पाहायला मिळाली होती. तेच तरार गोलंदाज आहे. या वेळेला
पुल करण्याचा प्रयत्न इनसाइड एज, चेंडू निघून जाईल घोषित क्षेत्रात एका धावेसाठी आणि एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 14 एकावर 4 14 धावा. लक्ष खूप दूर आहे मित्रांनो, परंतु इथून जरी तुम्ही संघर्ष केलात तरी मग मात्र या मॅचचं रूप पलटताना पाहायला मिळेल. कारण फांदीवर बसलेल्या पक्षाला फांदी तुटण्याची भीती नसते, कारण त्याला फांदीवर विश्वास नसतो तर आपल्या पंखावर विश्वास असतो. आपल्या स्वतःवर विश्वास ठेवा. एक इन स्विंग पाहायला मिळतोय. हवेतला हवेत चेंडू काटा बदलतोय, खोलवर टप्प्यावर जाऊन पडतोय आणि अशा वेळेला बॅट्समनला मात्र बघ्याची भूमिका घ्यावी लागते. ठीक आहे, तिखट गोलंदाजी ज्याला आपण भेदक मारा म्हणतो, अभेद गोलंदाजी आतापर्यंत दसई संघाकडून या वेळेला टप्पा चुकीचा आणि त्या चुकीच्या टप्प्याला मात्र योग्य दिशेमधून त्याची दशा करताना चेंडू निघून जाईल सीमा पार आणि हा एक संघर्षमय षटकार. वेलकम बॅक. आपल्याला विकासच्या माध्यमातून पाहायला मिळतो पहिल्या चेंडूवर, या अगोदरच्या चेंडूवर एक षटकार खायला मिळाला. त्यानंतर मात्र जर फलंदाजापासून वाचायचं असेल तर ऑफस्टिकची लाईन जी बाहेरची आहे, बॅट्समनच्या रडारपासून दूर असते, ती लाईन पकडणं हे मात्र खूप गरजेचं असतं. आणि एक महान गोलंदाज, एक उत्तम गोलंदाज म्हणून तुम्हाला कधी ओळखलं जातं जर एक मोठा फटका आल्यानंतर त्याचं उत्तर तुम्ही विकेट किंवा डॉट बॉलच्या माध्यमातून फलंदाजाला देता, त्यावेळेला तुमच्या गोलंदाजीचा दर्जा हा दिसत असतो. आणि तोच गोलंदाजीचा दर्जा मात्र यावेळेला विकास दाखवताना पुन्हा ऑफस्टिकच्या बाहेरची लाईन पकडण्याचा प्रयत्न, त्या टप्प्यावर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, दिशा भरकटली गेली आणि पंच मुन्ना पठाण यांच्याकडून मात्र वाईटचा इशारा येईल. या डावातला पहिला अतिरिक्त चेंडू, पहिली एक्स्ट्रा धाव दसई संघाकडून, पप्पू इलेव्हन दसई या संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 1 पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ते मात्र 21 धावा. या वेळेला केल्या पॉइंटच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक मात्र चेंडूच्या मागे, अप्रतिम क्षेत्ररक्षण, चेंडू फील्ड होईल, थ्रो होईल आणि मग केला जाईल कलेक्ट. या कालावधी दरम्यान मात्र 2 धावा धावून निघतायत पूर्ण. या 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 23 या धावसंख्येवर. 7 चेंडू आणि जवळपास 34 धावांची गरज. या वेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅट्समनला केलं गेलं फॉलो आणि या खोलवर टप्प्याचा चेंडू ज्याच्यावर काही नाहीये उत्तर. 3 षटकांच्या समाप्तीनंतर कासाराळी या संघाची धावसंख्या 3 बाद 23 धावा. तर लक्ष मात्र काहीसं कठीण. 6 चेंडू आणि जिंकण्याकरता 34 धावांची गरज. 6 चेंडू आणि 34 धावा. या संघाचा आणखी एक यंगस्टर, आणखी एक तेज तर्रार गोलंदाज मिर्झा बोलिंग मार्कवर होईल सज्ज. स्ट्राईकला आहे मंदार. 6 चेंडू 34 धावांची गरज. जवळपास या षटकामध्ये 5 षटकार आणि एका चौकाराची गरज आहे ती कासाराळी संघाला. पहिला चेंडू या सामन्यातली रंगत वाढेल की नाही याचा निर्णय आपल्याला देईल. मिर्झा अप्रतिम फटका, क्षेत्ररक्षक तिथे तैनात, मात्र थोडंसं जजमेंट चुकलं जातंय, फंबल होताना पाहायला मिळतोय आणि अशा वेळेला एकूण 2 धावा. या 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ते मात्र 25 या धावसंख्येवर. मिर्झा नावाचा गोलंदाज अनेक वेळा चमकदार कामगिरीच्या बळावर आपली दखल घ्यायला भाग पाडलेलं हे नाव मिर्झा. या वेळेला वेलकम बॅक. बॅट्समनच्या रडार मध्ये चेंडू येण्या अगोदर आपली कलात्मक गोलंदाजीचं प्रदर्शन बॉलर मिर्झाच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. निर्धाव जातोय चेंडू. मंदारला मात्र अचंबित झाल्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाहीये शिल्लक. या षटकातला 3रा चेंडू मिर्झा याचा
पुन्हा एकदा मंदार स्ट्राईकला प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू बाहेर निघतो तर अक्रॉस द लाईन खेळलं जातंय. बॅटची कडा घेतली जाते आणि चेंडू डिक्लेअरच्या स्वरूपात एका धावेनं, या एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 26. 2/6 26 धावा. आता मात्र स्ट्राईकला येईल अभि. या संघाला मोठे फटके खेळण्याची गरज होती. 57 धावांचं लक्ष होतं. एक आक्रमक बॅटिंग, आक्रमक फलंदाजी घडणं गरजेचं होतं. यावेळेला शॉर्ट बॉल टाकण्याचा प्रयत्न, त्यावर बाहेर निघाला. त्यावर खेळण्याचा मोह काही आवरला गेला नाही. बॅटला ब्रश झाला चेंडू आणि पुन्हा एकदा डिक्लेअरच्या स्वरूपात एका धावेनं पडते भर. एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 27 धावा. जिंकण्याकरता अजूनही 2 चेंडू आणि 30 धावांची गरज. पराभवाच्या छायेत, परंतु पराभव स्वीकारत असताना आपला संघर्ष अजून संपलेला नाहीये याचं प्रत्युत्तर मात्र मंदार हजारेच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. एक षटकार येतोय. धावसंख्या जाऊन पोहोचेल 33. यापुढे विजयासाठी गरज असेल ती 24 धावांची. 1 चेंडू 24 धावा. मित्रांनो, पराभव स्वीकारत असताना देखील तुम्ही सातत्यानं संघर्षाची तुमची जी वृत्ती असते ना ती कधी सोडायची नसते. कारण जरी पराभूत झालो असलो तरी पराभवही असा स्वीकारा की जिंकणाऱ्यालाही असं वाटलं पाहिजे की हा माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता. आणि त्याचंच उत्तर आतापर्यंत मंदार दाखवताना यावेळेस पुन्हा आखूड टप्प्याचा चेंडू पडल्यानंतर वेगानं आतमध्ये आलाय. करण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र निर्धाव असा चेंडू आणि या निर्धाव चेंडूनं होईल सांगता. 4 षटकांच्या या समाप्तीनंतर सहजरित्या विजय प्राप्त केलाय तो पप्पू 11 धसई या संघानं. कासाराई संघ आपण हस्तांदोलन करूनच बाहेर निघायचा आहे, स्पर्धेचा नियम आहे. अन्यथा 1 वर्षाची बंदी या ग्राउंडवर आपल्याला घालण्यात येईल.